दादू, आपल्या शाळेची अवस्था खूप वाईट झाली आहे. तुम्ही तिथून गेल्यापासून शाळा सांभाळण्यासाठी कोणीच नाहीये. आणि तुमच्या लक्षात असेलच, पुढच्याच आठवड्यात हंबीरराव राजे शिर्के यांची जन्मशताब्दी आहे. सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की त्यानिमित्ताने तुम्ही जर पुन्हा शाळेत आलात तर सगळ्यांनाच आवडेल. बोल देव. विक्रम, आत्ताच दादूंना भेटले. आता निघते इथून. दादू भेटले? काय म्हणाले? झालं बोलणं. आधी ते यायला तयार नव्हतेच. खूप प्रयत्न केले आणि आता शेवटी दादू यायला तयार झालेत. आम्हाला माहिती होतं ते नक्की येणार म्हणून. विक्रमने का बोलून घेतलं असेल? काय बोलायचं त्याला? काही कळत नाहीये. म्हणजे जोपर्यंत विक्रम भाऊजी स्वतः खुलासा करत नाहीत तोपर्यंत नाही सांगता यायचं आम्हाला. वहिनी, आम्हाला काळजी वाटायला लागली. परत मागच्या वेळेसारखा प्रकार घडला नाही म्हणजे मिळवला. त्याची नका काळजी करू. विक्रम भाऊजींचं आत्ताचं वागणं जे आम्ही बघतोय त्याच्यावरनं तरी आम्हाला वाटत नाही की असं काही घडेल. तुझ्यासारख्या माणसांमध्ये हिंमत नसते म्हणून दंगली घडवून आणता आणि निरपराध लोकांचे बळी घेता. माणसाच्या रूपामध्ये सैतान आहेस तू, सैतान. पोलीस प्रशिक्षण केंद्रात हल्ली भाषणं द्यायला शिकवतात का ग? नाही, ही अशी भाषणं देताना किमान एवढं तरी लक्षात राहायला हवं तुम्हाला की आपणही एका तुझ्या भाषेतल्या सैतानावर प्रेम केलं. राजवर. आम्हाला नारायणगाव पॅलेसच्या किल्ले हवे. तुझ्यामुळे राज गुन्हेगारी जगात ओढला गेलाय. तुझ्यामुळे राजचं आयुष्य बर्बाद झालंय. कुणाच ठाऊक अशा किती भोळ्या भाबड्या मुलांना तू अमेज दाखवलायस आणि त्यांचं आयुष्य बर्बाद केलंय. देशाची गद्दारी करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसानं खरं तर गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. मीच केलं असतं ते काम, पण माझे हात कायद्याने बांधले गेलेत म्हणून पण तू सुटणार नाहीस. मी सोडणार नाही तुला. सायकर सुटणार. चुटकी सरशी सुटणार. काठवानेनं सुटणार. तुझ्या डोळ्यासमोरून इथून निघून जाणार आणि बाहेर पडल्या तुझ्या त्या राजला नरकात पाठवणार. तुमचं डोकं फिरलंय की काय? किल्ल्या मागायची हिंमतच कशी झाली तुमची? त्या किल्ल्या आम्हाला हव्यात रणवीराजी. मिळणार नाहीत. आमच्या वाटेला जाऊ नका, खूप महागात जाईल तुम्हाला. तुम्ही आम्हाला धमकी देताय. एक गोष्ट तुम्हाला लक्षात नसेल कदाचित रणवीराजी, आपल्या वडिलांनी त्यांच्या 3ही सुनांच्या नावावर एक पॅलेस करून ठेवलाय. आणि त्यातला नारायणगावचा पॅलेस देवयानीच्या नावावर आणि तो आम्हाला हवाय. तरीही मिळणार नाही. रणवीराजे उगाच आम्हाला कायद्याची भाषा बोलायला लावणार. रणवीर, चाव्या द्या. स्टॉप इट साक्षी. साक्षी, स्टॉप इट. नाही सर, या माणसाला धडा शिकवण्याशी मी राहणार नाहीये. साक्षी, इट्स माय ऑर्डर. प्लीज स्टॉप इट.